नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. तुम्ही बघत आहात बाजारबुल यूट्यूब चॅनल. 2024 मध्ये आपण म्हणायचो एआय नोकऱ्या खाणार नाही. 2025 मध्ये अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, गुगलने मिळून आतापर्यंत 2,45,000 लोकांना घरचा रस्ता दाखवलाय. जेव्हा आपण स्वतःची समजूत घातली ती फक्त पोस्ट पॅन्डेमिक करेक्शन आहे. पण मित्रांनो, 2026चं सत्य यापेक्षाही भयंकर आहे. मे 2026 मध्ये फक्त 5 महिने झालेत आणि जगभरात 92,000पेक्षा जास्त इंजिनियर्स बेरोजगार झालेत. ओरॅकलनं 30,000, अमेझॉननं 19,000, नोकियानं 14,000, मेटानं 8,900. हे केवळ हेडलाईन नंबर आहेत. हिंजवडी, मगरपट्टा, बानेर आणि लगभग अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये देखील असलेली दिसून येते. पण इथे एक शॉकिंग गोष्ट सांगतो. याच 5 महिन्यात नाविडियाच्या शेअर होल्डरनी 4 लाख कोटी कमवले. म्हणजे एका माणसाचं नुकसान दुसऱ्या माणसाचा नफा बनतंय. आज मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही कोणत्या साईडला उभे राहणार आहात, हारणाऱ्या साईडला की जिंकणाऱ्या साईडला. आजच्या व्हिडिओमध्ये आयटी क्रॅश का होतोय याची 5 प्रमुख कारणं. भारतातून 9.22 अब्ज परदेशी पैसा भारतातून का निघून गेला आणि सर्वात इम्पॉर्टंट 5 छुप्या कंपन्या ज्या क्रॅशमध्ये मल्टीबॅगर बनत आहेत. संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण ही माहिती तुमच्या करिअरसाठी आणि तुमच्या पोर्टफोलिओसाठी लाईफ चेंजिंग ठरणार आहे. सर्वात पहिल्यांदा कॅपिटल रोटेशन समजणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, हे तर अमेरिकेत चाललंय, भारताचा काय संबंध? संबंध खूप मोठा आहे. मार्च 2025 ते मार्च 2026च्या दरम्यान फक्त एका वर्षात विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय आयटी क्षेत्रातून तब्बल 9.22 अब्ज डॉलर्स म्हणजे जवळपास 76,500 कोटी रुपये काढून घेतले. बँकिंग क्षेत्रानंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. पैसा गेला कुठं? दक्षिण कोरिया आणि तैवानला. कारण तिथं एआयवर चालणारे सेमीकंडक्टर आणि हार्डवेअर बनवले जातात. परदेशी इन्व्हेस्टरना आता भारतीय सॉफ्टवेअरपेक्षाही एआय हार्डवेअरमध्ये जास्त नफा दिसतोय. याचा परिणाम ब्ल्यू चिप्स कंपन्यांचं अक्षरशः कंबरड मोडलंय. वर्षभरात एफआयने इन्फोसिसमधील आपली हिस्सेदारी 4.5% कमी केली आहे. इन्फोसिसचा पीई रेशो जो 5 वर्षाच्या सरासरीनुसार 24 पटीवर होता, तो आता थेट 15 वर घसरलाय. सुदैवानं, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, देशांतर्गत गुंतवणूकदार हा 95% विकलेला माल विकत घेत आहेत आणि भारतीय म्युच्युअल फंड, LIC, रिटेल इन्व्हेस्टरनी बाजाराला धरून ठेवलंय. नाहीतर आज निफ्टी आयटी इंडेक्स रसातळाला गेला असता. मित्रांनो, हे वॉर्निंग साईन आहे. जग सांगतंय आयटी सर्व्हिसेस जुनी झाले. आपण ऐकतोय का? गेल्या 12 महिन्यात जागतिक टेक मार्केटमध्ये 2 पूर्णपणे विरुद्ध टोकं बघायला मिळाली. एकीकडे MSCI वर्ल्ड इन्फोटेक इंडेक्स, ज्यात ॲपल, मायक्रोसॉफ्ट, नाविडिया आहेत, तब्बल 47.32% वाढला. कारण जगभरात कंपन्या एआय इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, मेमरी चिपसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतायत. आणि दुसरीकडे आपला आयटी इंडेक्स, ज्यात TCS, इन्फोसिस, विप्रो आहेत, जे 24.41% घसरले. 47%ची वाढ आणि 24%ची पडझड. हा फरक 70%चा आहे मित्रांनो. का? कारण जागतिक कंपन्या आपला खर्च कमी करत आहेत. लेबर आर्बिट्राज मॉडेल म्हणजेच अमेरिकेतून काम आणून भारतात कमी पगारात जास्त लोकांकडून करून घेणं, ज्यावर भारतीय आयटी सेक्टर उभं होतं, ते पूर्णपणे कोसळतंय. मित्रांनो, थोडंसं थांबा. इतका मोठा शिफ्ट चालू आहे, पण कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आणि कोणते टाळायचं हे रिसर्च कोण करणार? मध्यमवर्गीय इन्व्हेस्टरकडे 8 ते 10 तास बॅलन्स शीट वाचायला वेळ नसतो. नोकरी, घर, मुलं यांच्यात ते अडकलेले असतात. म्हणून आम्ही बाजारबुल रिसर्च कम्युनिटी सुरू केली. दर महिन्याला तुमचा पोर्टफोलिओ आमच्याकडून मॅनेज केला जाईल, ते पण सेबी रजिस्टर्ड ॲडवायझरद्वारे. मित्रांनो, आता लगेच तुम्हाला जर ही सर्व्हिस हवी असेल तर मला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. एआय शिफ्टचा फायदा घेणाऱ्या हिडन जेम्सवर आम्ही विशेष फोकस करतोय. 6 मंथ प्लॅन, इयरली प्लॅन देखील उपलब्ध आहेत. मित्रांनो, आधी हा पूर्ण व्हिडिओ बघा, कारण पुढच्या भागात 5 कारणं आहेत जी तुम्हाला झोपू देणार नाहीत आणि 5 विनर्स ज्याचे नावं ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल. चला आता समजून घेऊया भारतीय आयटीचं नुकसान का होतंय. पहिल्यांदा पिरॅमिडिक मॉडेलचा अंत कसा होतो हे समजून घेणं गरजेचं आहे. जुनं मॉडेल काय होतं? मोठा प्रोजेक्ट आला की हजारो फ्रेशर इंजिनियरची 3 ते 4 लाखाच्या पॅकेजमध्ये भरती केली जायची. पण आता 50 ते 60% ज्युनियर लेवलचं कोडिंग आणि टेस्टिंगचं काम को पायलट, GPT, क्लाउड यासारखे एआय ॲप काही सेकंदात करतात. परिणामी TCSनं आर्थिक वर्ष 2026 मध्ये 22,441 कर्मचारी कमी केले. इन्फोसिसने कॅम्पस प्लेसमेंट पूर्णपणे जवळपास थांबवलंय. आणि महाराष्ट्र स्पेसिफिक गोष्ट सांगतो, विदर्भ मराठवाड्यातील हजारो विद्यार्थी डोनेशन भरून पुण्यात आयटीसाठी येत आहेत. आज त्यांना 3 लाखाचे अॅन्युअल पॅकेज मिळते. हाच रेट 2015चा होता. गेल्या 11 वर्षात पगारच वाढल्या नाहीत. कारण आउटकम बेस्ड बिलिंग. सर्वात मोठा धक्का बिलिंग मॉडेलला बसला. आधी हवर्स बिल्डवर पैसे मिळायचे, आता क्लायंट म्हणतोय मला आउटकम हवाय, हवर्स नको आहेत. जे काम पूर्वी 100 तासात केलं जायचं ते आता फक्त एआय 10 तासात करतंय. HSBCच्या अहवालानुसार पुढच्या 3 ते 4 वर्षात भारतीय आयटीचा रेव्हेन्यू 8 ते 10% घटू शकतो. आणि 12 मे 2026ची ती रात्र आठवा. ओपन एआयने डेव्हलपमेंट कंपनीची अनाउन्समेंट केली. म्हणजे ओपन एआय स्वतःच्या कंपन्यांना एआय लावून देणार. TCS, इन्फोसिसचे शेअर्स एका दिवसात 5% पडले.
भारतीय आयटी कंपन्या थेट हजारोंना काढून बदनामी उडवत नाही. सायलेंट ले ऑफ जो सोडून जातो त्यांच्या जागी नवीन भरतीच होत नाहीये. फ्रेश वर्कच्या सीईओनी मान्य केले त्यांचे 50% जास्त कोड आता एआय लिहितंय. पूर्वी जेपी मॉर्गन आपलं काम इन्फोसिसला द्यायचं, आता ते ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्वतःच ऑफिस भारतात उघडत आहे. बेंगलोर, हैदराबाद, पुणे मिडलमॅनची गरज संपली आहे. जुहोच्या सीईओनी स्पष्ट वॉर्निंग दिले, भारतीय आयटी कंपन्या केवळ लिगसी सिस्टम सांभाळण्यापुरत्या राहतील. कारण 5 लिगसी मेंटेनन्सचा मृत्यू. आयटी कंपन्यांना सर्वात गॅरंटेड रेव्हेन्यू सॉफ्टवेअर मेंटेनन्स पासून येत होता. वर्षानुवर्ष बग शोधायला शेकडो लोक रात्रंदिवस काम करायचे. आज ऑटोमेशन एआय एजंट स्वतःच बग शोधतोय आणि तो स्वतः फिक्स देखील करतोय. ऍप्लिकेशन मेंटेनन्सचा रेव्हेन्यू वार्षिक 2% ते 4.5% घट होते आणि हे फक्त सुरुवात आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग इतिहास सांगतोय. मोठ्या डिस्टर्बन्समध्ये कुणीतरी बाजी मारतं आणि कुणीतरी मल्टीबॅगर बनतं. 2000च्या .com क्रॅशमध्ये इन्फोसिस 100 कोटीची कंपनी होती, आज 6 लाख कोटीची झाली. 6000 पट वाढ झाली. आज TCS इन्फोसिसचं युग संपत असेल, पण पुढचा इन्फोसिस कोण? मी आज 5 सेक्टर दाखवणार आहेत, ज्याचं डिटेल अनालिसिस मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. विजेता कोण असेल? डेटा सेंटर्स. एआयला सर्व्हर्स लागतात, सर्व्हरला जागा लागते आणि जागेला वीज लागते. हे डिजिटल एजचं रिअल इस्टेट आहे. मित्रांनो, पाठीमागच्या 1 वर्षात अनंतराजच्या स्टॉकनं काय केलं बघा. इव्हन स्वतः भारती एअरटेल नेक्स्ट्रा नावाचे एक कंपनी सुरू करते. त्याचबरोबर अजूनही काही कंपन्या आहेत जे डेटा सेंटर्समध्ये काम करत आहेत. आपले अदानी साहेब पण डेटा सेंटर्समध्ये उतरत आहेत. एक शॉकिंग फॅक्ट सांगतो. एक चॅट जीपीटीला तुम्ही प्रश्न विचारताना त्याला लागणारी ऊर्जा किती आहे माहिती आहे का? तुम्ही 10 वेळेला गुगलला ती जर गोष्ट सर्च केली तर त्यापेक्षा जास्त एनर्जी वापरली जाते. एआय जितकं वाढेल तितकं डेटा सेंटरचा बिझनेस मध्ये काम करणाऱ्या कंपन्या मल्टीबॅगर्स होतील. नंबर 2 कोण असेल? विजेच्या कंपन्या. एआयचं इंधन. बघा मित्रांनो, फंडा खूप सिंपल आहे. गोल्डमन सॅक्सचा अहवाल काय सांगतोय? 2030 पर्यंत डेटा सेंटर्स जगाची 8% वीज वापरतील. आज फक्त 2% वापरतात, म्हणजे 4 पट वाढ होणार आहे. मग मित्रांनो, भारतामध्ये पॉवर कंपन्या कुठल्या आहेत? टाटा पॉवर, NTPC, पॉवर ग्रिड, अदानी ग्रीन. मित्रांनो, या कंपन्यांचा अभ्यास करून या कंपन्यांवर तुम्हाला पुढील 5 वर्षासाठी फोकस करणं गरजेचं आहे. आयटीमध्ये क्रॅश होतोय, पण वीज कंपन्या 5 वर्षात मल्टीबॅगर बनवू शकतात. मित्रांनो, माझ्याकडून तुम्हाला कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाहीये, पण मी बिझनेस तुम्हाला समजावून सांगतोय. 3 नंबरचा विजेता कोण असेल? एआय नेटिव्ह आयटी कंपन्या. मित्रांनो, याचं खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. पर्सिस्टन्स सिस्टम पुण्यातली कंपनी आहे, पाठीमागच्या काही दिवसापासून जबरदस्त वाढत आहे. एआय सर्व्हिसेसमध्ये मार्केटची लीडर कंपनी म्हणून पुढे येताना दिसून येते. त्याचबरोबर KPIT टेक्नॉलॉजी ऑटोमेटिव्ह प्लस एआयचा वापर करते. टेस्ला, BMW सोबत पार्टनरशिप आहे. टाटा एलेक्सी देखील, कोफोर्स देखील, LTI माइंडट्री देखील. मित्रांनो, या कंपन्या एआयच्या रेसमध्ये सध्या सर्वात जास्त पुढे आहेत असं म्हटलं जातं. त्यांचा व्हॉल्यूम खूप लो आहे, पण मित्रांनो, एआय हा शत्रू नाहीये, तर तो त्यांचा साथीदार बनवण्याचं काम या कंपन्या करत आहेत. त्यामुळे या कंपन्यांचा देखील तुम्ही प्रॉपर रिसर्च करून या कंपन्यांना देखील तुम्ही रडारवर ठेवू शकता. 4 नंबरचा विजेता असेल सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स. भारतात सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग सुरू होते. PLI स्कीममुळे हे गेम चेंजर होणार आहे. डिक्सन टेक्नॉलॉजी, केन्स आणि CG पॉवर आणि इंडस्ट्रियल सोल्युशन हे गुजरातमध्ये त्यांचे प्लांट सुरू करत आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स हे देखील डिफेन्समध्ये काम करणारी खूप चांगली कंपनी आहे. डायरेक्ट नाविडिया प्लेअर भारतात नाहीयेत मान्य आहे, पण असेंब्लिंग, पॅकेजिंग, टेस्टिंगमध्ये भारत हळूहळू हब बनणार आहे. 5 नंबरचा पॉईंट असणारा एआय ट्रेनिंग. मित्रांनो, 3.8 कोटी लोकांना रिस्किल करावं लागणार आहे. हे सर्वात मोठं शॅडो मार्केट आहे. महाराष्ट्रामध्ये असे किती इन्स्टिट्यूट आहेत, अशा कुठल्या गोष्टी आहेत जे एआयचं ट्रेनिंग देतात? ह्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास देखील करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे सगळे एका रात्रीत होईल का? तर बिलकुल होणार नाही. भारतीय आयटीला एआय पूर्णपणे ऑब्झर्व्ह करायला कमीत कमी 3 ते 5 वर्ष लागणार आहेत. मग टाइमलाईन समजून घेऊया. 2026-2027 मध्ये सध्या सर्व कंपन्या गोंधळात आहेत. TCSनं 2 लाख कर्मचाऱ्यांना एआय ट्रेनिंग दिलं. 97% टीम्समध्ये एआय इंटिग्रेशनचं काम सुरू आहे. 2027-28 भारतातील 90% कंपन्या एआय बेस्ड वर्कफ्लोकडे वळतील. मॅन्युअली कोडिंग जवळपास संपलेला असेल. 2028-30 पर्यंत 3,80,00,000 नोकऱ्यांवर एआयचा थेट प्रभाव पडणं अपेक्षित आहे. मित्रांनो, नोकरीची व्याख्या येणाऱ्या दिवसात बदलणार आहे. मग आत्ताच का नाही? हे 3 कारणं समजून घेणं खूप गरजेचं आहे. स्किलचा गॅप. फक्त 20 ते 25% कर्मचाऱ्यांना एआय येतं. क्लायंट शोनेस खूप इम्पॉर्टंट आहे. युरोप, अमेरिकेच्या बँक 7 ते 8 वर्ष घेत आहेत लेगसी सिस्टम बदलायला. आणि सर्वात महत्त्वाचं, 100 तासाचं बिल 10 तासावर आणलं तर स्वतःचं नुकसान तर या कंपन्यांचं होणारच आहे. म्हणून कंपन्या हळूहळू ट्रान्झॅक्शन करत आहेत, पण ट्रान्झॅक्शन होणारच आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो, घाबरायची गरज नाहीये.
एक दार बंद होतं तेव्हा 4 दारं उघडतात. 2027 ही तुमची शेवटची संधी असणार आहे. IT मध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला एआयचं अडॉप्शन हे करावंच लागणार आहे. आणि ज्या कंपन्या एआयचं अडॉप्शन करतील त्या ठिकाणी तुम्हाला करिअरला पण ग्रोथ असणार आहे आणि पोर्टफोलिओला मल्टीबॅगर बनवायची देखील मोठी अपॉर्च्युनिटी असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या दिवसात तुम्हाला या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तुमच्या IT मध्ये काम करणाऱ्या मित्राला हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा. त्याचबरोबर IT म्युच्युअल फंडमध्ये आणि IT सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांना देखील व्हिडिओ पाठवा. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन देखील दाबून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर असे जबरदस्त व्हिडिओ असतात. त्या व्हिडिओचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.